1 लिटर दुधापासून शेवयांची खीर जास्त वेळ दूध आटवायचीही गरज नाही. त्याचबरोबर अशी मलाईदार खीर कशी बनवायची आणि अशी शेवयांची खीर करताना कोणत्या चुका होतात, त्या कशा टाळायच्या, हे आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य व प्रमाण पाहूया. आपण इथे पाऊण कप शेवई घेतलेली आहे. बाजारातून विकत आणलेली भाजकी शेवई आहे. 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर हे बरोबर प्रमाण आहे. 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम, तूप घ्यायचं आहे. 5 ते 6 वेलची सोलून घेतलेली आहे. तुम्हाला जर खीर बनवताना केसरचा वापर करायचा जर असेल, केसर घालायचा असेल तर तुम्ही तो अवश्य करा. तुमच्याकडे केसर नसेल तर नाही घातलं तरी चालेल. शेवयाची खीर बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला म्हशीच्या दुधाचा वापर करायचा, कारण की ते थोडंसं गाईच्या दुधापेक्षा घट्टसर असतं. दूध तापवण्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं तळाशी पाणी घालायचं, म्हणजे दूध उकळताना ते खाली लागणार नाही. थोडंसं मी आणखीन पाव कप पाणी घालत आहे. आता हे दूध आपण चांगलं उकळून घेऊया. दूध एका साईडला उकळवत ठेवायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला शेवई चांगली तुपामधून भाजून घ्यायची आहे. कढई तापत ठेवूया. कढई चांगली तापली की त्यात जवळपास 1.5 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप चांगलं वितळले की यामध्ये आपल्याला शेवई घालायची आहे. तुम्हाला जर खीर जास्त घट्टसर आवडत असेल तर तुम्ही पाऊण कप शेवयाऐवजी तुम्ही 1 कप शेवया घातल्या तरी चालेल. खीर ही घट्ट होते, पण मला जास्त घट्ट खीर आवडत नाही, म्हणून मी इथे फक्त पाऊण कप शेवयांचा वापर केलेला आहे. मंद आचेवरती जवळपास 2 ते 3 मिनिटं शेवई चांगली आपल्याला खरपूस भाजून घ्यायची. असं केलं तर काय होतं की शेवयाची खीर चवीला चांगली चवदार लागते. 2 ते 3 मिनिटं चांगलं शेवयांचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ही शेवई तुपामध्ये एकसारखं हलवत भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर शेवई जळू शकते. तुमच्याकडे जर घरी बनवलेल्या शेवया असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता. शेवयांना चांगला सोनेरी रंग येईपर्यंत शेवया आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या शेवया भाजून झालेल्या आहेत. गॅस बंद करूयात. हवं तर तुम्ही या शेवया एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवू शकता. एका साईडला आपल्या इथे दूधही उकळत आहे. आता या दुधामध्ये तुम्हाला जर केसर घालायचा असेल किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. 5 ते 6 केसरच्या काड्या आपल्याला इथे घालायच्या आहेत आणि केसरच्या काड्या घातल्यानंतर दूध चांगलं आपण एकदा हलवून घेऊया. दूध उकळत असताना मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही. दूध एका बाजूला उकळत आहे तर आपण बाकीची तयारी करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला वेलची साखरमध्ये घालून वाटून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वेलचीची पावडर असेल तर ती तुम्ही घातली तरी चालेल. इथे वेलची साखरमध्ये वाटून घेतलेली आहे. खीर घट्टसर होण्याचा सिक्रेट म्हणजे या साखरेमध्ये आपण बदाम आणि काजू थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे. हे पहा असे. एक अर्धा काजू किंवा बदामचा तुकडा दाताखाली आला तरी खीर ही छान लागते. आपले दूध उकळत ठेवून जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत. सर्व शेवया या व्यवस्थित पातेल्यामध्ये घालून घेऊया. शेवई घातल्यानंतर पुन्हा दूध हे चांगलं आपण हलवून घेऊया. बऱ्याचदा काय होतं की आपण खीर करण्यासाठी जवळपास तासनतास घालवतो किंवा दूध आटवण्यासाठीही बराच वेळ लागतो. पण अशी काजू आणि बदामची पावडर घातली की दूध आपल्याला जास्त उकळावं लागत नाही. केसर घातल्यामुळे दुधाला हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये जी साखर वाटलेली आहे ती घालणार आहोत. ही खीर बनवण्यासाठी आपल्याला जेमतेम 20 ते 22 मिनिटाचा कालावधी लागतो. तर साखर घालून घेऊयात. साखरेमध्येच आपले सगळे ते ड्रायफ्रुट्स हे वाटलेले होते. हे जे ड्रायफ्रुट्स आपण घालतो त्यामुळे ही खीर आपली घट्टसर होते. म्हणजे इथे आपल्याला जास्त दूध आटवायची गरज लागत नाही. हे सगळं घातल्यानंतर साखर
आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर आपण खीर एकदा हलवून घेऊयात. बऱ्याचदा आपली खीर ही फाटते. तर खीर फाटू नये यासाठी अगोदर आपल्याला दूध चांगलं उकळवून घ्यायचं. त्याचबरोबर दूध चांगलं उकळल्यानंतरच त्यात शेवया घालायच्या. तसं पाहिलं तर प्रत्येकाची खीर बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे. पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर खीर केली, तर तुमची खीर ही झटपट आणि त्याचबरोबर जास्त स्वादिष्ट, मलाईदार बनेल. साखर आणि ड्रायफ्रूटची पावडर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे आपली खीर कशी घट्टसर झालेली आहे. 5 ते 7 मिनिटच झालेली आहेत, ही सगळी पावडर टाकून. आणि इथे शेवया आपल्या अशा वरती तरंगताना दिसत आहेत. या शेवया जेव्हा वरती अशा तरंगताना दिसतात, तेव्हा समजायचं की शेवई शिजलेली आहे आणि आपली इथे खीरही तयार झालेली आहे. जवळपास 22 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी बंद करते. दूध उकळवायला ठेवल्यापासून खीर आपली तयार झालेली आहे. सजावटीसाठी वरून पिस्त्याचे काप घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. अगदीच झटपट होणारी मलाईदार खीर कशी करायची ते आपण आज इथे पाहिलेलं आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर.